नमस्कार मित्रांनो. काल आपण पाहिलं की शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरीवरती कशा प्रकारे झाला व त्यांचं कसं जल्लोषामध्ये स्वागत झालं. आज आपण पाहणार आहोत की त्यांचा पुढचा काळ कसा जाणार आहे. शिवरायांचे बालपण हे शिवनेरी किल्ल्याच्या चार कड्याच्या सानिध्यातच गेलेले होते. माता जिजाऊंनी त्यांना फक्त लाडातच पालन पोषण केले नव्हते, तर त्यांच्यामध्ये ध्येयवादी वृत्ती रुजवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण हे शिवनेरीच्या परिसरात राहून त्यांचा संपर्क कोळी व मराठा बांधवांच्या मुलांसोबत येऊ लागला. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःखाची जाणीव ही त्यांना लहानपणापासूनच येऊ लागली. रात्रीच्या वेळी जिजाऊ या शिवांना कुशीमध्ये घेऊन रामायण आणि महाभारताच्या कथा सांगायला लागल्या की प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून जनतेला कसे मुक्त केले. श्रीकृष्णाने कंसाला जसे ठार मारले होते, तू सुद्धा तसाच पराक्रमी होऊन जनतेला वाचवायचे आहे. यामुळे शिवांच्या मनामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण झाली. स्वराज्याचे पहिले बीज हे त्यांना बालपणीच मिळालेले होते. ते बालपणी किल्ले बनवणे, ते जिंकणे असा खेळ खेळायला लागले होते. त्यामधूनच ते किल्ले कसे जिंकायचे असतात हे सुद्धा शिकायला लागले होते. माता जिजाऊ त्यांना सांगत असत की हे किल्ले दुसऱ्यांचे नसून आपल्या रयतेचे आहेत. राजकारणाच्या धामधुमीमुळे शहाजीराजे आणि माता जिजाऊंची भेट ही काही वेळ थांबली होती. याच कारणामुळे शहाजीराजांनी माता जिजाऊ व शिवबांना स्वतःजवळ बोलून घेतले होते. त्यानंतरचा प्रवास हा त्यांचा पुण्याच्या दिशेने सुरू झाला. हेच पुणे पुढे जाऊन स्वराज्याचे मुख्य केंद्र बनणार होते.